नमस्कार. काय नाव? रोशन बिरमल. आपलं काय नाव? सोनाली बायाळ. अच्छा. आणि आपण व्यवसाय काय आपल्या दोघांचा? आमचा व्यवसाय ध्रुवा एंटरप्राइजेस नावाने. कुठे कार्यालय? नारायणगाव वारुवाडी. अच्छा. आणि काय व्यवसाय तिथं आपला? व्यवसाय काय नाही, आपण ट्रेडिंग आणि एज्युकेशन देतो तिथे. ट्रेडिंग, शेअर मार्केट मध्ये. हो. काही दिवसांपूर्वी आकाश थोरात नामक एका व्यक्तीने जुनियर टाइम्स वर एक मुलाखत दिली. त्यात तुमच्यावर विविध आरोप केले. त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांची 30 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे आणि आपले जे कार्यालय ते 7 महिन्यापासून बंद आहे आणि तुमचे फोन देखील स्विच ऑफ आहेत आणि तुम्ही फरार झालेला आहात. तर पहिली गोष्ट तर आम्ही फरार नाहीये. फरार असतो तर आता आम्ही मीडिया समोर नसतो. दुसरी गोष्ट, आकाश थोरात हे म्हणतायत की त्यांची 30 लाख रुपयाची आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे. मुळात त्यांची 30 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये. त्यांची 15,85,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यावरती आतापर्यंत त्यांना 29,10,500 रुपयांचा परतावा सुद्धा दिला गेलाय ऑन डॉक्युमेंट. ऑन डॉक्युमेंट्स. आमच्याकडे बँक स्टेटमेंट आहे. 30 लाख रुपयाची फसवणूक झाली आरोप करताय. पण आमच्याकडे कागदपत्र आहेत. त्यांच्या अकाउंट नंबरला पैसे गेले? हो, त्यांच्या अकाउंटला पैसे गेले. ते त्याचे पूर्ण त्यांनी असं कुठे आरोप केलेत असं तुम्हाला वाटतं? काही सांगता नाही येणार आम्हाला. आपलं जे कार्यालय आहे ध्रुव एंटरप्राइजेस म्हणून, ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करता, ते कार्यालय गेल्या 7 महिन्यांपासून बंद आहे असं देखील आरोप करण्यात आला. खरं तर ते 7 महिन्यांपासून बंद नाहीये. फक्त फेब्रुवारी आणि मार्च मध्ये बंद होतं. ते पण काही कारणास्तव आम्ही कामासाठी बाहेर होतो आणि हे आम्ही आमच्या सर्व गुंतवणूकदारांना सांगितलं पण होतं की आम्ही कामानिमित्त बाहेर आहे म्हणून. तर तिथे फरार असण्याचा काहीच विषय येत नाही. आपण काय स्विच ऑफ केलेले दोघांचे फोन नंबर्स आणि गुंतवणूकदारांना तुम्ही काही उत्तर देत नाही, काय सांगाल? ऍक्च्युली गेल्या 8 दिवसांपासून आमचे फोन खरंच बंद आहे. काही गोष्टींमुळे, काही पर्सनल रिझन्समुळे आमचे फोन कॉल्स बंद आहे. पण गुंतवणूकदारांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट सुरू आहे. अनेक गुंतवणूकदारांची तुम्ही फसवणूक करू पाहत आहात म्हणून तुम्ही फोन बंद केले असा तुमच्यावर त्यांनी आरोप केला. असं काही नाहीये. प्रत्यक्षात सर्व गुंतवणूकदार आमच्या बाजूने आहेत आणि त्यांचा सपोर्ट पण मिळतोय आताच्या ह्या पॅनिक सिच्युएशन मध्ये. खरं तर त्यांचं मनापासून आभार आहे की एवढी पॅनिक सिच्युएशन असताना सुद्धा त्यांनी आमच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा डिसिजन घेतलाय. अजून एक गुंतवणूकदार आहेत, त्यांनी देखील एका मीडियामध्ये मुलाखत दिली. जयश्री जाधव नाव आहे त्यांचं. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही देखील त्यांची फसवणूक केलेली आहे. नक्की काय वस्तुस्थिती? जयश्री जाधव यांनी 2025 जानेवारी 2025 मध्ये 2 लाखांची आधी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यानंतर मे मध्ये त्यांनी 3,40,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती. अशी एकूण त्यांची 5,40,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आहे आणि त्यावरती आतापर्यंत त्यांना 4,68,000 रुपयांचा परतावा देखील गेला आहे आणि त्याचे सुद्धा आमच्याकडे बँक स्टेटमेंट आहेत, पुरावे आहेत. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची? 5,40,000. आणि दिलेत किती तुम्ही? 4,68,000. मग आता तुम्ही जो व्यवसाय करत आहात किती तुम्ही त्यांना परतावा देता, काय स्कीम आहे ती माहिती देऊ शकाल का? नाही देत तर आता मीडिया समोर तर नाही देऊ इच्छितोय आम्ही ती माहिती. आपल्याकडे एकूण किती गुंतवणूकदारांचे पैसे आहेत त्या आकडा सांगता येईल? एकूण 40 गुंतवणूकदारांची इन्व्हेस्टमेंट आहे आमच्याकडे. जुन्नर का आंबेगाव का कसं? नाही, सगळे आमचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह आहेत. जवळचे सगळे. आणि हे सगळं आहे. आणि किती कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे आता सध्या? सध्या आपल्याकडे 4,50,00,000 इन्व्हेस्टमेंट आहे. मग आता ही जी लोक माध्यमांसमोर येऊन सांगतायत की तुम्ही आमची फसवणूक केली, याबाबत काय सांगणे? 2 लोक जर समोर येऊन तक्रार देत असेल तर यावर तुमचं म्हणणं काय? आता खरं तर आम्हीच कन्फ्युज आहे, कारण आकाश थोरात यांच्या थ्रूच जयश्री जाधव आल्या होत्या. तर त्याच दोघांनी फक्त मुलाखत दिलेली आहे. तर बहुतेक काय मला समजत नाही आकाश थोरात आमच्या एवढे का विरोधात जात आहेत. ते कारण अजून मलाही समजलेलं नाहीये. पण माझं सर्व लोकांना एवढंच आवाहन करणं, जर आम्ही फरार असतो तर आज मीडिया समोर नसतो. आणि ध्रुवा एंटरप्राइजेस ही फक्त आमची फर्म नाहीये, तर त्यात आमच्या सर्व जवळच्या गुंतवणूकदारांचा कष्टाचा पैसा आहे. तर ती ध्रुवा एंटरप्राइजेस फक्त आमची नाहीये, तर त्या सर्व लोकांची सुद्धा आहे आणि इथं कोणाची फसवणूक होणार नाही याची आम्ही पूर्ण खात्री देतोय. आता तुम्ही जो परतावा द्यायचा त्यांना वायदा केला होता त्या पद्धतीने परतावा वगैरे मिळतो गुंतवणूकदारांना? आता खरं सांगायचं तर प्रत्येक व्यवसायात थोडेफार चढ उतार असतातच. मागील 2-3 महिन्यांपासून आमच्याकडे सुद्धा चढ उतार आलेले आहेत बिझनेसमध्ये. पण सर्व गुंतवणूकदारांना तेवढा विश्वास आहे की त्यांची मुद्दल त्यांना परत मिळणार आहे. आपले काही फोन स्विच ऑन होणार आहेत? ऑफकोर्स पुढच्या 2-3 दिवसात आमचे फोन कॉल चालू होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही कसं काम करून त्यांचे पैसे वगैरे देणार आहोत ते सुद्धा आम्ही त्यांना स्पष्ट सांगणार आहोत. बिरमल साहेब, तुम्ही काय तुमच्या ठेवीदारांना आवाहन करणार?
ठीक आहे, जणांना आव्हान ह्याचे जेवढा तुम्ही आतापर्यंत विश्वास दाखवलाय तो इथून पुढे कायम ठेवा.